काय मित्रांनो, माहिती वाचून कंटाळा आलाय? चला तर मग त्या माहितीलाच आपण सुंदर चित्रात बदलूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 52, जिथे आपण स्वतः चित्रलेख तयार करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण संग्रह 52मध्ये आपल्याला काय केलं जातो रे, एक तक्ता दिला जातो आणि त्यावरून आपल्याला काय करायचं असतो रे, चित्रलेख काढायचा असतो. तर बघा, जे काही पहिलं उदाहरण आहे ते उदाहरण काय दिले बघा आपल्याला. एका गोदामात विविध प्रकारच्या धान्याचा साठा खालीलप्रमाणे आहे. दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख तयार करा. बघा, धान्य कुठलं दिले, धान्य दिले तांदूळ आणि ती पोती दिले. तर तांदळाची 40 पोती आहेत, गव्हाची 56, बाजरी 8 आणि ज्वारीची आहेत 32 पोती. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा चित्रलेख कसा काढायचा चला पाहूया. आता सगळ्यात आधी जी काही पोती दिलेत, म्हणजे जी काही पोत्यांची संख्या, ह्या संख्या नक्की कोणाच्या पाड्यात येतात ते पहा. आता बघा, इथे काय आहेत, 40, 56, 8 आणि 32. जो काही सर्वात लहान आहे तो काय आहे, 8. त्यावरून मी काय म्हणलं, ह्या ज्या काही संख्या आहेत ह्या 8च्या पाड्यात येतात का? तर हो, ह्या सर्व संख्या काय होतात रे, 8च्या पाड्यात येतात. म्हणून आपण काय प्रमाण घेऊया, जे काही एक चित्र आहे, एक चित्र बरोबर काय आहे रे, 8. काय म्हणलं मी, जे काही एक चित्र आहे, हे एक चित्र बरोबर मी काय म्हणलं रे, 8. एक चित्र बरोबर मी काय म्हणलं रे, 8 पोती. काय आहेत, 8 पोती. कारण की काय, आता हे गणित सोपे करूया. म्हणजेच काय बघा, जर मी काय केलं रे, 8ने 40ला भागलं तर काय होणार आहे बघा, इथे आहेत 40, इथे आहेत 8. मग इथं उत्तर काय येणार आहे, 8 पंचे 40. काय येणार आहे, 8 पंचे 40. त्यानंतर इथं काय आहेत बघा, 56 भागिले काय आहेत रे, 8. तर 8 7 56, म्हणजेच इथं काय येणार आहे 7. त्यानंतर ना इथं काय आहे बघा, 8 भागिले 8, म्हणजेच काय येणार आहे, 8 एक्के 8. आणि इथे आहे वरती 32, त्याला मी 8ने भागलं तर काय येणार आहे, 8 चोक 32. आता बघा, जर एक चित्र बरोबर काय आहेत रे, 8 पोती. तर तांदळाची किती पोती आहेत, 40, म्हणजेच 40 पोती आहेत. तर आपल्याला चित्र किती काढायचे आहेत, 5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? गव्हाची पोती किती आहेत, 56. पण आपण काय म्हणतो, एक चित्र आहे ते 8 पोत्यांचं आहे, तर मला किती चित्र काढावे लागतील रे, 7. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बाजरीचं आहे 8 पोती, तर त्यासाठी मला काय करावं लागेल, एक चित्र काढावं लागेल. आणि जी काही ज्वारी आहे, ज्वारीची पोती आहेत 32, आणि त्यासाठी मला किती चित्र काढावं लागेल रे, तर 4 चित्र काढावे लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही पोती आहे ह्या पोत्यांसाठी मी काय करते बघा रे, ही जी काही आपली पिशवी असते, अशा पद्धतीची मी किती काढते रे, 5 पिशव्या काढते. किती काढते, 5 पिशव्या काढते. लक्षात आलं का? 1 2 हे 3 4 आणि हे काय आहे रे, 5. बघा, 8 एक्के 8, 8 2 16, 8 1 24, 8 चौक 32, 8 पंचे 40. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे तांदळाची किती पोती झाली रे, 40. तसेच आपल्याला ही जी काही पोती काढलीत हे किती काढायचे रे, 7. चला काढूया. बघा, हे 1, त्यासोबत हे 2 3 4 5 6 आणि हे किती आहेत रे, 7. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बाजरीचं पोतं आहे 8 पोती, आणि त्यासाठी मला चित्र काय काढायचं आहे, फक्त 1. म्हणून एकच चित्र मी काढलं. आणि ज्वारीची पोती आहेत 32, तर मला किती पिशव्या काढावे लागतील रे, तर मला ह्या 4 पिशव्या काढाव्या लागतील. लक्षात आलं का? ही आहेत आपली पोती. तर विद्यार्थी मित्रांनो, आहे का नाही सोपं? काय करायचं, जी काही आपल्याला तक्ता दिला आहे, ह्या तक्त्यामध्ये जे काही आपल्याला संख्या दिली, ही संख्या नक्की कोणाच्या पाड्यात येतात, ह्या सर्व संख्या ते बघायचं आणि त्याला भाग लावायचं. जो काही भाग येईल, भागाकार येईल, ते काय आहेत रे, आपले चित्र आहेत. लक्षात आलं का? त्यानंतर आता प्रश्न दुसरा बघा, वडगावमध्ये असणाऱ्या विविध वाहनांची माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीवरून काय करायचं, चित्रलेख काढायचं आहे. वाहनांचा प्रकार काय दिला आहे बघा, सायकल, स्वयंचलित दुचाकी, आणि सायकलची संख्या किती दिली, 84. स्वयंचलित दुचाकी किती आहे रे, 60. त्यानंतरनं जी काही
चारचाकी कार किंवा जीप आहे ती किती आहे रे 24. त्यानंतर जे काही मोठी वाहने ट्रक बस इत्यादी हे किती आहेत रे 12. त्यानंतर ट्रॅक्टर किती आहे 24. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाहनांचा प्रकार दिला आहे त्यासोबतच आपल्याला दिलेली आहे संख्या. आता ह्या ज्या काही सर्व संख्या आहेत ह्या संख्या आपल्याला नक्की कोणाच्या पाड्यात येतात बघा. तिथे आहे 12, 24, 60 आणि 84. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या संख्या कुठे येतात 12च्या पाड्यामध्ये. म्हणून मी काय म्हणते बघा रे, एक चित्र बरोबर काय असणार आहे रे, तर एक चित्र बरोबर काय असणार आहेत हे 12 जी काही वाहनं आहेत ह्या वाहनांचा प्रकार आहे. म्हणून काय 12 वाहने. लक्षात आलं का? 12 वाहने लक्षात आलं का? आता हे जे काही 12 वाहने आहेत त्यासाठी मी चित्र वापरणे ह्या गोलामध्ये व्ही घेते. व्ही म्हणजे काय व्हेइकल्स किंवा वाहने. लक्षात आलं का? व्हेइकल्स. म्हणून मी काय करते गोलामध्ये व्ही हे चित्र आपण घेते. तर पहिल्यांदा आपण काय करूया 12ने काय करूया ह्या संख्येला भाग देऊया. जर 12ने मी 84ला भाग दिला तर ते काय येणार आहे रे 12 7 ते 84. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा, हे 84 आहे. ह्या 84ला मी काय केलं रे 12ने भाग दिला तर 12 1 12, 12 7 ते 84. लक्षात आलं का? त्यानंतर आहे 60. 12 1 12 आणि 12 पंचे 60. त्यानंतर काय आहे 24 म्हणजे 24 भागिले 12 तर काय येणार आहे 12 दुने 24. त्यानंतर आहे 12 तर 12 1 12. पुन्हा आहे 24 तर काय येणार आहे 24 भागिले 12 म्हणजे काय 12 1 12, 12 दुने 24. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही आपल्याला संख्या दिल्या होत्या वाहनांच्या त्याला जर मी 12ने भाग दिला तर आपल्याला सायकलचे जी काही चित्र काढायचे ते किती काढायचे आहेत रे 7. दुचाकीची 5, चारचाकीची 2, मोठी वाहनाचं 1 आणि ट्रॅक्टरची काय करायची 2 चित्र काढायचे आहेत. तर चित्र मी काय सांगितले गोलामध्ये व्ही म्हणजेच काय व्हेइकल. चला काढूया. बघा पहिल्यांदा मी काय केलं, जे काही 7 चित्रे मला काढायचे त्यासाठी मी काय करते हे जे काही 7 गोल आहेत हे पहिल्यांदा काढून घेते. हा 1, हा 2, 3, 4, 5, 6 आणि काय आहे रे 7. बघा जर मी काय केलं रे 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 ते 84. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच जे काही आपण चित्र काढले जे काही प्रमाण घेतले ते काय आहे रे आपलं बरोबर आहे. आता किती चित्र काढायचे आहेत बघा. जे काही दुचाकी आहेत ते जे काढायचे 5. मग मी काय करते हे 5 गोल काढून घेते आणि त्यामध्ये काय लिहिते रे व्ही म्हणजे काय व्हेइकल्स. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर इथे किती काढायचे आहेत रे 2. मग हे 2 गोल काढून घेतले. इथे लिहिला व्ही. इथे किती लिहायचं आहे फक्त एकच चित्र काढायचं आहे व्ही. त्यासोबत जे काही ट्रॅक्टर आहे ते किती आहे रे 2 चित्र काढायचे म्हणून हे 2 चित्र मी काढलेत. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर जे काही तिसरं उदाहरण आहे काय आहे बघा, शाळेच्या ग्रंथालयातील एका कपाटात असणाऱ्या विविध पुस्तकांची संख्या दिली आहे. दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख तयार करा. बघा विषय काय दिला आहे विज्ञान आणि त्यामध्ये पुस्तकं दिली आहेत. विज्ञानाची 28 आहेत. क्रीडा क्रीडाची किती आहेत रे 14. कवितांची जी पुस्तकं आहेत ती किती आहेत रे 21. कथा ह्याची पुस्तके किती आहेत 35 आणि इतिहासाची पुस्तके किती आहेत रे 7. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही पुस्तके आहेत हे जे काही संख्या आहेत ह्या नक्की कोणाच्या पाड्यात येतात? तर जर मी ऑब्झर्वेशन केलं तर ह्या सगळ्या संख्या ह्या 7च्या पाड्यात येतात. किती 7च्या पाड्यात येतात. म्हणून मी काय करते बघा, जे काही एक चित्र आहे हे एक चित्र बरोबर काय करते रे 7. एक चित्र बरोबर 7 पुस्तके काय करते 7 पुस्तके आणि त्यासाठी चित्र काय करते गोलामध्ये बी घेते. काय करते गोलामध्ये बी म्हणजे काय रे बुक. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, जर 7ने मी 28ला भागलं तर काय येणार आहे बघा 7 चौक 28 काय येणार आहे बघा. जर मी काय केलं 7ने 28ला भागलं तर काय येणार आहे 7 चौक 28. त्यानंतर इथे आहे 14 तर काय येणार आहे 7 दुने 14. त्यानंतर इथे आहे 21. 7 त्रिक 21. इथे आहे 35 भागिले 7 म्हणजेच काय येणार आहे 7 5 35 आणि काय आहे 7 भागिले 7 म्हणजेच काय येणार आहे 7 1 7. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला किती चित्रे काढायला हवीत विज्ञानाची 4, क्रीडाची 2, कविता 3, कथा 5 आणि इतिहास 1. चला काढूया. बघा पहिल्यांदा मी काय करते 4 गोल काढून घेते आणि 4 गोलमध्ये मला काय लिहायचं आहे बुक म्हणजे काय आहेत रे हे किती बुक आहेत तर
7 एक्के 7, 7 दुणे 14, 7 त्रिके 21 आणि 7 चौक 28. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? एका चित्र हे कशाचं आहे? 7 पुस्तकांचं आहे. क्रीडाचे किती आहेत रे? 2. गोल काढणे, त्यामध्ये बी लिहिणे. बी म्हणजेच काय? बुक. त्यानंतर जे काही कवितांची पुस्तके आहेत ती किती आहेत रे? 3. म्हणून काय केले? हे 3 गोल काढून त्यामध्ये काय केले रे? मी बी लिहिलेलं आहे. त्यासोबतच जे काही कथेची पुस्तकं आहेत ती किती आहेत? 5. मग 1, 2, 3, 4 आणि हे काय आहे रे? 5. त्यासोबत इतिहासाचं किती पुस्तक आहे रे? 1. म्हणून काय केलं रे? 1 लिहिलेला आहे. लक्षात आलं का? आता बघा, जे काही आपण रखाना आखला, ह्या रखान्यामध्ये आपण काय केले? जे काही विषय आहेत आणि ह्या विषयामध्ये आपण काढलेल्या चित्रांची काय आहे रे? संख्या. आता बघा, जर तुम्हाला असे चित्र काढायचे असेल तर काढू शकता, किंवा हे गोलमध्ये तुम्ही जो काही विषय आहे तो लिहू शकता. म्हणजे फक्त काय, जे काही आपण अल्फाबेट आहे ते लिहू शकता किंवा स्माइली काढू शकता. फक्त लक्षात ठेवा, हे जे काही तक्ता तुम्ही काढत असताना खाली हे प्रमाण लिहायला विसरायचं नाही, नाहीतर तुमचे मार्क कट होऊ शकतात. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आहे का नाही सोपं? आता उदाहरण संग्रह 52 हा पुन्हा एकदा तुम्ही सोडवून पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि तुमच्या अभ्यासाला सोबतीला नेहमीच असेल तुमची मराठी लेक्चरवाली. कारण आता गणिताचं टेन्शन विसरा आणि चित्रांसोबत अभ्यास करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा.